घरातला कॉमेडी सेन्स हरवला तर काय होईल? घरातला कॉमेडी सेन्स हरवला तर नक्की काय होतं हा प्रश्न साधा वाटतो. पण मानसशास्त्र सांगतं की घरातील विनोद बुद्धी ही मानसिक आरोग्य, नातेसंबंध आणि दैनंदिन वातावरणावर खूप मोठा परिणाम करते. हसणं आणि हलक्या-फुलक्या शैलीत गोष्टी घेणं हे एक भावनिक संरक्षण कवच असतं. ते हरवलं की घर फक्त शांत होत नाही तर त्याची मानसिक ऊर्जा देखील कमी होते. संशोधनात दिसतं की हसण्यामुळे शरीरात डोपामिन, एंडोफ्रिन सारखे फील गुड केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स तणाव कमी करण्यास मदत करतात आणि मन हलकं ठेवतात. पण घरातील विनोदबुद्धी कमी झाली की हे सकारात्मक रसायनं कमी प्रमाणात सक्रिय होतात. त्यामुळे चिडचिड वाढते, ताण साचायला लागतो आणि वातावरण जड होतं. घरातला कॉमेडी सेन्स म्हणजे फक्त विनोद करण्याची सवय नाही, तो एक भावनिक टोन आहे. एकमेकांशी कसं बोलायचं, कशी प्रतिक्रिया द्यायची, एखाद्या अवघड किंवा ताणाच्या प्रसंगात कसं वातावरण हलकं करायचं, याचं न बोलताही काम करणारे तंत्र म्हणजे विनोदबुद्धी. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की ज्यांच्या नात्यात विनोद हा नैसर्गिक भाग असतो, त्यांचं सहजीवन जास्त स्थिर असतं. कारण विनोद हे संघर्ष कमी करणारं साधन असतं. घरात विनोदाचं प्रमाण कमी झालं की सर्वात आधी संवादावर परिणाम होतो. ताण वाढल्यावर माणसं स्वतःला जास्त बंद करतात. जोडीदारांमध्ये लहान सहान गोष्टींचं गांभीर्य वाढतं. पूर्वी ज्या गोष्टींवर हसून टाळता येत होतं ते मुद्दे महत्त्वाचे भासू लागतात. अशा वातावरणात प्रत्येकाला सतत जपून बोलावं लागतं आणि घरात सुरक्षित जागा उरत नाही. मानसिक सुरक्षितता कमी झाली की माणूस नात्यांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातो. मुलांवर याचा आणखीन खोल परिणाम होतो. अभ्यास सांगतो की ज्या घरात हसण्याचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी मुलांचा आत्मविश्वास चांगला असतो. ते तणाव हाताळायला शिकतात आणि सामाजिक संबंधात सहज मिसळतात. पण घरातील विनोदबुद्धी कमी झाली की मुलं सतत तणावात राहू लागतात. त्यांना घर हलकं, आनंदी वाटत नाही. ते बारीक-सारीक गोष्टींनी दडपतात आणि त्यांची भावनिक लवचिकता कमी होते. घरातील विनोद हरवण्याची काही प्रमुख कारणं संशोधनात दिसतात. दीर्घकाळ चालणारा ताण, आर्थिक भार, नात्यातले संघर्ष, कमी संवाद आणि भावनिक थकवा. काही वेळा मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की नैराश्य किंवा चिंता यांमुळेही माणसाची विनोद करण्याची क्षमता कमी होते. जेव्हा नकारात्मक भावना दीर्घकाळ टिकतात तेव्हा मेंदूचा हलकेपणा देणारा भाग कमी सक्रिय होतो. विनोदबुद्धी नसलेल्या घरात वातावरण क्रमाक्रमाने गंभीर आणि ताणदायक बनतं. एकमेकांशी बोलताना लोकांना सावध राहावं लागतं. ज्या घरात लोक हसू शकत नाही अशा घरात लोक जरी एकत्र राहत असले तरी भावनिकदृष्ट्या ते एकमेकांपासून लांब जातात. विनोद ही नात्यांना जोडणारी मायक्रो कनेक्शन साखळी असते. ती तुटली की नात्यांचं उबदार पण घटतं. काही घरांमध्ये विनोद हरवणं म्हणजे शांतता वाढणं असं समजलं जातं. पण त्या शांततेच्या मागे दडलेला ताण, दुरावा आणि अनकथित भावनिक त्रास दुर्लक्ष केला जातो. हा ताण हळूहळू शारीरिक स्वरूपातही दिसू शकतो. जास्त डोकेदुखी, थकवा, चिडचिड, कमी झोप आणि इम्युनिटीवरही परिणाम दिसू शकतो. कॉमेडी सेन्स पुन्हा आणणं अवघड नाही, पण त्यासाठी घरातील लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. संशोधन सुचवतं की हास्याचा थोडाही भाग परत आला की घराची भावनिक ऊर्जा दीर्घकाळ बदलू शकते. हलक्या फुलक्या बोलण्यातून, जुन्या मजेशीर आठवणी शेअर करण्यातून, एकत्र एखादा विनोदी कार्यक्रम पाहण्यातून किंवा साध्या क्षणांना मजेदार दृष्टीने पाहण्यातून घर पुन्हा जिवंत होतं. महत्त्वाचं म्हणजे घरातला विनोद एखाद्याच्या खर्चावर किंवा अपमानावर आधारित नसावा. स्वस्त विनोद हे एकमेकांना हलकं करण्यासाठी असतो, दुखावण्यासाठी नाही. ह्युमर हा एक कॉपिंग मेकॅनिझम आहे, म्हणजेच अवघड क्षणातून जाण्यासाठी मन वापरत असलेली नैसर्गिक पद्धत. एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की विनोद हरवणं म्हणजे घरात काहीतरी थांबलेलं असतं. त्या थांबलेल्या भावनांना ओळखून त्यावर बोलणं, संवाद वाढवणं आणि घर हलकं करण्याचे प्रयत्न करणं ही मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची पायरी आहे. घरातला कॉमेडी सेन्स परत आला की वातावरण बदलतं, मन मोकळं वाटतं, लोकांची ऊर्जा वाढते, नात्यांमध्ये ऊब येते आणि घर खरंच घरासारखं वाटायला लागतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.